धक्का लागला, पुन्हा ब्लड निघत आहे बघा. केला पुन्हा रक्त लागलं. पैसे लागले कशी आहे? पहिले पैसे लागले कशी आहे? अजून काका लावून देत आहे. अरे देव. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात गरमागरम नाश्त्यापासून. तर बनवलेला आहे आज नाश्त्यामध्ये उपमा, व्हाईट उपमा. तर आम्ही आता ना येल्लोवाला उपमा खातच नाही आपण, आहे ना, हळद टाकलेला उपमा खातच नाही आम्ही. हाच उपमा खात असतो, जो साऊथ इंडियन असते ना तोच उपमा खात असतो आणि तो पण टेस्टी लागतो. दही होतं मेन म्हणजे आज, त्याच्यामुळे मग आज उपमा केलेला आहे. तर चला मग मंडळी, या तुम्ही पण नाश्ता करायला गरमागरम मस्त. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओ शॉर्टमध्ये एन्जॉय करा. नवीन उपद्रव करून ठेवला मी, आणि त्यासाठी मला बरेच शिवा खाव्या लागेल, ओरडा खावा लागेल. हे बघा, एक असं झोमत आहे ना इथं, चांगलंच कटलेलं आहे. आता ते मी कसं बसं रक्त थांबवलं, नाहीतर घाव ना इतकं मोठा आहे, हा संदरपर्यंत आहे. खूप जमत आहे. मी झाडाची फांदी कापायला गेली आणि कापलं ते बोट चांगलंच, आणि इतकं दुखत आहे. खूप त्रास होत आहे. हे बघा, चांगलंच कटलं. हे त्रास होऊन राहिला. यांना फोन करून बोलवलं मी शेवटी. बापरे, असं चिपकून राहू देते, नाही तर नवीन नको काऊन लावले पण तू? याला पट्टी लावा लागते. धक्का लागला, पुन्हा ब्लड निघत आहे बघा. कारण आतापर्यंत मी बरोबर असं चिपकवून ठेवलं होतं, आता पुन्हा त्रास होता. याला जोपर्यंत स्टिकिंग लागणार नाही तोपर्यंत हे काही बसणार नाही. आता थांबलंय रक्त थोडंसं. सांगू दारू का, पप्पा आले सांग. हे धुवून टाकते. हे बघा, पसारा असा सावरायचा आहे. नाश्ता केला आम्ही, नाश्त्याचा पसारा तसा सावरायचा आहे. नाही लागलं. मी थोडंसं असं हात असं केला तर पुन्हा रक्त लागलं. पैसे लागले कशी आहे? ते सूरज काका आले होते, म्हणजे अजय काका आले होते. ते फांती दे म्हणून. तर नाही का कैची न कापता नाही का तिने बोट नाही बघितला ना. बोट आलं कचकन. फांती गुलाबाची ते रक्त. पान पुन्हा बांधतो मी. बरं झालं का नख नाही कापलं म्हणून. नख कापलं असतं ना, एवढे वाढवली मी मेहनत. अरे यार, तुम्ही का घेऊन आले कोणची ब्राऊन कलरची पट्टी? ठेव ते, जाऊ द्या. ते नाही पाहिजे. ते भांडे घासताना घासता तरी का? भांडे कोण घासायला लावून राहिलं तुझे? आता हातनामा करून ठेवला ना. अरे कोणच्या बोटाला ते बोट कापून दे. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. ते बोट कापून नाही, दुसऱ्या बोटाला पट्टी लावत होती तुला. अरे यार, कोणची पट्टी आणली तुम्ही? मला स्वयंपाक करता येईल का? ते आणली असती बेची तर ती कम्फर्टेबल राहते. अरे ओली होते ना पण.
ते ओली नाही होत ना. आता होली करायचंच नाही ना आता. मला कुठं ओलं करतो तू? एवढा मोठा कापसाचा बोळा घेतला. पट्टी घेतली. थांब ना 2 मिनिटं. असं कर लेन पेंट हे कोणतं ते 2006 मधलं ते लेन पेंट नवीन आलेलं. ते कंपनी मधून बनलेलं आहे कापड सारखे. हो का? असं आहे मग मंडळी. का करता आता घेऊन बसली मी एक उपद्रव. अहो तुम्ही का करून देताय? अरे अरे आता एवढं मोठं लेन पेंट आहे. नो पाणी पाणी. पाणी तर जातेच ना शेवटी. नाही म्हणजे पाणी नसं जाणार. घासू का मग भांडे मी? घासतो ना. हा. मला फक्त टेन्शन एवढंच आहे ते कापू किती पण नाही का ते पिकलं नाही पाहिजे, चिघळलं नाही पाहिजे. कारण की ते कसं आहे माझं घाव जाय लवकर चिघळते. अजून का लावून देत आहे? अरे देव. पॅकिंग बघा, जोरदार पॅकिंग झालेली आहे बोटाची. मला बाकी कामांचा तर लोड नाही आहे, फक्त स्वयंपाकाचंच असते. तर स्वयंपाक मी सर्वात आधी करून घेतला आणि आज करायची होती ढेमसाची भाजी. कारण शानूला खूप जास्त आवडते ढेमसाची भाजी. तर ढेमसाची भाजी करायची होती. तर त्यासाठी मसाला वगैरे भाजणं चालू होतं. आणि साधी भाजी आम्ही खात नाही, मसाल्याची ढेमसा आवडतात. बाकी ते डाळ टाकून जे करते ते काही आवडत नाही. तर कसं बसं आपलं बोटाला लागलेलं होतं. तर कसं बसं स्वयंपाक वगैरे करून घेतला. आंघोळ देवपूजा करून मग घेतलं जेवण करायला. तर मंडळी या जेवण करायसाठी जेवणाचा वेळ झालेला आहे. जेवण करेंगे. आम्ही म्हणजे मी हाताला माहिती आहे तुम्हाला काय झालं तर कसं तसं केला. पट्टी लावून होती त्याच्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे. फक्त भांडे नाही घासलेली मी. आणि आज शानूच्या डिमांडवर बनलेली आहे मस्त ढेमसाची भाजी. हे बघा ढेमसं मोठे मोठे होते म्हणून हे अर्धे केले. ढेमसं मोठे मोठे होते ना म्हणून हे असे अर्धे केले. आणि शानूला खूप आवडते ढेमसाची भाजी आहे ना शानू? खाऊन दाखव ढेमूस. ढेमूस मागच्या वेळी जेव्हा बनवली होती ना तेव्हापासून शानूला आवडायला लागली ढेमसाची भाजी. तर चला मग मंडळी या मस्त ढेमसाची भाजी खायला. तुमच्याकडे पण अशीच करते का? मला ते डाळ टाकून आवडत नाही, मला अशीच आवडते मसाल्याची. तर चला मग मंडळी जेवण करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. मंडळी यांच्यासाठी चहा मांडलेला आहे. झाला आहे चहाचा वेळ. आणि ना असं काहीसं वातावरण असलं ना तर असं वाटते की मस्त एक कप असा दुधाचा घट्ट आणि विलायची अद्रक टाकलेला चहा प्याव. पण ते मी पिऊ शकत नाही. कारण मी जर एकही कुठ चहा पिला, मी साधं म्हणजे खारी चहा किंवा चहा बिस्किट असंही खाल्लं तरी मला थोडाफार त्रास होतोच ॲसिडिटीचा. त्याच्यामुळे तरी आज एक घूट चहा पिणार. तर मंडळी शानू गेली आहे बाहेर खेळायसाठी. सायकल चालवत आहे तिकडे मस्त. आणि आम्ही आहोत दोघंजण गप्पा गोष्टी करत. का हात सोडून नाही चालवू शानू. हात सोडून चालवते आणि मग पडली तर किती तिला लांब पॅन्ट घालायला लावावं लागते. तर असं आहे मग मंडळी. काय करावं काय नाही काही कळेन असं झालंय. मगाशी काय केलं या दोघंही बापले का मस्त मस्त्या केल्या या दोघांनी.
मी मस्त मस्त्या केल्या, खूप खेळले, खूप धावले. शानू मस्त तिकडे मशीनचं जे पाणी असते ना साचलेलं, तर ते थोडंफार म्हणजे मशीनचं जे पाणी निघत असते ना ते थोडंफार तिथून लीक होते, कारण की ते जॉईंट आहे तिथे म्हणून. तर ती धावता धावता घसरली आणि तिला आला इतका राग. तर हे बघा तिने काय केलं दाखवा. अशा दिसत नाही ना. तिने बघा मस्त बोकडून ठेवलं. राग आहे हा राग. आणि त्याच्यानंतर मग तिला मस्त ओरडा बसला. तर असं आहे पोरांचं. आजकालचे पोरं कठीण आहे, कठीण. चहा पाहिजे सॅनिटायझर थोडं पुसून घे. माझ्या मागे कधीचे लागले, 4 वाजतापासून लागले आहे. चहा पाहिजे, चहा पाहिजे, चहा पाहिजे. मी म्हटलं थांबा 5 वाजू द्या प्रॉपर. पण 5चे 5:30 वाजले. माहीत पडलं का 5:30 वाजले. माहित आहे मी तुला तेव्हाच तर म्हटलं चहा दे बा म्हणून. तेव्हा 4:30 वाजले होते. नाही 4:30 5 वाजून 2 मिनिटं झाले होते. 4:36 झाले होते. नाही नाही मला पुन्हा आवडते लावलं. एवढ्या लवकर चहा. या मंडळी चहा घ्यायला मस्त असं वातावरण झालेलं आहे चहा पिण्यालायक, म्हणून मी पण चहा घेतलेला आहे छान बढियापैकी. आणि हा यांचा चहा घ्याव. आणि माझा चहा दाखवतो तुम्हाला किती येतो. फॉर्मॅलिटी, फक्त फॉर्मॅलिटी करायची. बिलकुल 2 घुटाचा पण नाही आहे, 1च घुटाचा चहा आहे. थोडंसं प्याले असा कप कोण पकडते. हे काय, अरे कप तर पकडा. कप ग्लास घेतला, ग्लास जिथं होता तिथे ठेवून दिला आणि कप जसाच तसा हातात. तुमचा चहा सांगते, माझा नाही सांगत. आईच नाही तिथे चहा. असं सांगा. संध्याकाळी बोलायचं. जळकी लागली, जळकी लागली, जळकी. मला माहित नाही काऊन तर इतकी जास्त ॲसिडिटी आहे आणि चहामुळे जास्तच होते मला. चहा पिली किंवा मग चहा बिस्किटही खाल्लं ना थोडंफार तरी पण म्हणजे ते असं जळजळ करून येते. इतकं भयानकवालं जळजळ करून येते की म्हणजे सहन नाही होत, सहन नाही करू शकत, एवढं जळजळ होऊन येते. तरी पण कधी कधी इच्छा होते ना, इच्छा पूर्ण करून घ्यायची, इच्छा पूर्ण करून मरायचं. आज आपल्याला कूलर साफ करायचा होता ना, दिवसच गेला. इतका जास्त बेकार झालेला आहे पाठीमागचा कूलर, काही बोलायचं काम नाही. कारण ते ऊन पण येते, सावली पण येते, पाऊस पण लागते, त्यामुळे त्याचा जो टप आहे ना इतका जास्त बेकार झालेला आहे. मी फक्त यांना म्हटलं मी हेल्प करते तुम्हाला, फक्त उचलायला वगैरे. बाकी ते टप कसा घासायचा, काय करायचं ते तुम्हीच पाजवायचा, कारण की ते मला बिलकुलच त्याचा वासच मला आवडत नाही. ते हे शेवाळ असते ना त्याचा तो कुणालाच नसून आवडत मला, पण ते मला इतकं जास्त बेकार असं म्हणजे मी आता हे करत आहे. कसा वास येते बाबा, कसं तरी वाटते ते. उद्या करायचं ना मग ते, आता गावावरून आल्यानंतर करायचा. उद्या करून टाकू जमलं. आता वटपौर्णिमा आलेली आहे, 2च दिवसात वटपौर्णिमा आहे. आणि आता इथे तर करणार नाही वटपौर्णिमेची पूजा, सासरी जाणार. पण दिवसावरच निघावं लागणार आहे आम्हाला. इच्छा होती की आदल्या दिवशीपासून जावं म्हणून, म्हणजे कसं मेहंदी वगैरे लावायची छान. ते गौरी आहे ना आमची नणंदबाई गौरी, तर ती खूप छान मेहंदी लावते, तर तिच्या हाताने काढून येणार म्हटलं होतं. पण तो दिवस अजून यायचा आहे, कारण वटपौर्णिमेला काढणार म्हणून ठरवलं होतं, पण ते पण कॅन्सल झालं. असो,
असेच टिपके काढून घेणार मी गोल गोल. ते तर माझे फेवरेट आहे, ऑल टाईम फेवरेट. शानू घे रे युग, हे घे युगला खेळू दे. हे घे. अरे डब्यात पाणी ठेव. तिथून टाक. शानू तर करून दाखव. समजलं? चल जा. अरे बदक, अरे बदक. दादी खेळते ना शानू. आता आमच्या मुलांसोबत इथे खेळायला कोणीच नाही आहे, हे दोघंच जण आहे. त्याच्यामुळे या मुलांसोबत आम्हालाही लहान मुलं म्हणून खेळावं लागतं. तर मला तर हा गेम येतोच आणि आम्ही लहानपणी खेळलेलोच आहोत. तर मला इंटरेस्ट वाटला तोच गेम खेळते मी आणि तोच तिला खेळायला पण लावते. हे आत्ताची जी गेम आहे ना ते एक तर समजायला पण येत नाही आणि खेळता पण येत नाही. बरं वाटलं थोडंसं खेळून. चल का, इतकी गरमी झाली. नक्कीच थोडंसं 1-2 ग्रॅम कमी झालं असेल माझं वजन. रोज असं खेळत जावं लागेल. मजा आली का मजा आली? पाऊस सुरू झाला म्हणून आलो आम्ही, नाहीतर खेळलो असतो थोडा वेळ. हॅलो, गुड मॉर्निंग. तर काल मी रात्री ब्लॉग एंड करायला विसरूनच गेली. कारण आम्ही तिघंही राहिलो मस्त चवाष्टा वगैरे खेळत आणि मग मला लक्षातच नाही आलं. आणि त्यानंतर मग स्वयंपाक, जेवणं, खावणं या सगळ्यांमध्ये विसरून गेली की मी आज ब्लॉग शूट करत होते म्हणून. तर साहेब मंडळी, चला आता उठले आहे मी आत्ता. चहा वगैरे तर घेत नाही, काल घेतली तेच खूप मोठी चूक झाली. खूप मला रात्री त्रास व्हायला लागला होता, जळकी वगैरे येते. आणि मग मला बरं झालं की माझ्याविषयी औषध आहे म्हणून ते औषध घेतलं, तेव्हा कुठे मला थोडंसं बरं वाटायला लागलं. तर आता चहा देणार नाही सध्या तरी नाही. तर चला मग. तर मंडळी, काल काय झालं ना, मी गॅसवर दूध ठेवून दिलं आणि शानूसोबत बाहेर खेळायला गेली. बसली तर बसलीच, लक्षातच नाही माझं की दूध गॅसवर ठेवलं आहे म्हणून. ते इतकं आटून गेलं, आटून त्याची बासुंदी झाली. आणि आता मी त्याला आणखी जास्त आटवलं आणि साखर कॅरेमल केली. आणि हे बघा, याची केली आहे कुल्फी. तर बघू आता कशी होते कशी नाही. छान मस्त साखर वगैरे कॅरेमल केली, विलायची वगैरे टाकली. आणि आता हे जाणार फ्रीजरमध्ये. पण सध्या ना थोडंसं गरम आहे, हे राहू दे, थोडा वेळ बाहेर राहू देते आणि नंतर मग हे जाणार फ्रीजरमध्ये. झाकून ठेवते. असं आहे. तर मग मंडळी, आता घरातली कामं आवरून घेते आणि नवीन ब्लॉगला सुद्धा सुरुवात करायची आहे. आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या व्हिडिओ. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.